अरे हट रे. अरे बघ ना दिसत नाही तर. अरे 3 दिवसाच्या उपवासबारीनंतर अजूनही मास्तराला जागा दिली नाही रे. आम्ही मागणी केली पण आमच्या चेत्याच्या अंगाचे आकार उकार बदलून टाकले. अरे दूर पर्यंत सूर्यास्त पोहोचतो पण अजूनही कसं काय खिचडी पोहोचली नाही. अरे नेहमीच आहे. अरे अभ्यासाच्या नावाखाली दडपणात गेले मित्रांनो आपले बालपण, तरीही आपल्याला खिचडी मिळाली नाही. अरे उठवा आपला आवाज आता. बोला चालणार नाही. खिचडी भात चालणार नाही. खिचडी भात चालणार नाही. आमच्या मागण्या पूर्ण करा. पूर्ण करा. खिचडी पुलाव खायला द्या. खायला द्या. खिचडी पुलाव खायला द्या. होय. माशा. पान. साप. बरं, जाते. अरे तू काय बोलणार बा? बोल ना. तुला नाही आवडत नाही मला दे की. अरे पण मी इथे खिचडी खायला येतो का? मी इथे अभ्यास करायला येतो. अभ्यास अरे बावळ्या, हे बघ सांगतो तुम्हाला. हे बघ कसं असतं, अभ्यास करायचा असतो, शाळेचा निकाल वाढवायचा असतो आणि मग खिचडी पुलाव भेटेल ना रे मग. तुम्ही बोलणार रे. चालणार नाही. खिचडी भात चालणार नाही. चालणार नाही. खिचडी भात चालणार नाही. आमच्या मागण्या पूर्ण करा. ए गण्या, सुचले ना? आपण चौकात जाऊ ना. चिकन बिर्याणी खाऊ ना. अरे डोकं काय 4 दिवसांनी अंघोळ नाही केली. हे भाजी काय पण असो, मास्तर आपलं काही ऐकणारच नाही ना. असं कसं नाही ऐकणार. आता मास्तरांचं जर ऐकलं नाही ना तर त्या पाया पडू. सांगू आमच्या त्या मास्तराला भेटीवर आणले ना, नावाचा गण्याने आपण बोला. चालणार नाही. खिचडी भात चालणार नाही. खिचडी भात चालणार नाही. हे पूर्ण करा. खिचडी पुलाव खायला द्या. खिचडी पुलाव खायला द्या. खिचडी पुलाव खायला द्या. अरे काय चालणार नाही. काय चालणार का नाही. इकडे जीवाचं नाद करून आम्ही शाळा सोडून चालू करतो रे. आणि काय चालणार नाही रे. मास्तर आपल्या अंगाला हात नाही लावला. काय करशील रे तू. करशील काय. आपल्या अंगाला हात लावला ना तर आम्ही कोणी पण शाळेत येणार नाही मग. अरे चला रे, चला. ए बावळा. मास्तर ते काही पण असो, मी शाळेत येणार. अरे शाबास. मास्तर सरकार पुकारो. अरे असं काय. अरे एवढा मोठा तो शब्द गांधीजींचा कोणी शिकवलं रे तुला. मास्तर तुमच्यावाली काय शिकवायचा काय मी समजायचं नाही. आमची सारी पोरं
खेकडे मच्छी हे गाड्या उठ. लहान बोलव. अहो, काय बोलायला? अरे बापरे उठतो की नाही तुझा किती उछळी आता आणि बघू ना कवर. काय झालं का तुझा उठ पाय मोडते बरं पास. दाखव अरे बापरे एवढं मोठं झालं. उठ. पाय- पाय त्याच्या- असाच हो, असाच जा. चलो अरे लक्ष दे हो मास्तर लक्ष दे झोप 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 ओय, संख्या! चल बस रे ओय! तुला काय रे ओय! रात्री वर्गात, ओय! नीट करा रे. ओय! ओय, वर्गात आरची आली, आरची! ओय! मास्तर काय होतं अरे बापरे. अरे तुला काय होतं रे आम्ही सगळे बेरोजगार काय काम होतं तुला मास्तर ते फिशिंग पकडायला गेलो वा मास्तर बरं ते सोड रे काल तुला मी म्हशीवर गंध बियाणं सांगितलं होतं काय सांगितलं दिला मास्तर अरे बापू शाबास मास्तर तर माझ्या बापानं काही धुवायला नेलं ना. अरे ते म्हैस तुझ्या बापानं धुवायला नेली त्याच्या याच्याशी काय संबंध रे हो मास्तर त्या म्हशीवर मी निबंध लिहिला. अरे भगवंता चल रे बरं त्याचं सोडा रे तू सगळ्यांनाच अभ्यास करायला सांगितलं होता रे गेला का सगळ्यांनी मास्तर थांबा थांबा. हे अभ्यास सोडा ते रोजचीच आहे. हे बघा मी तुमच्यासाठी गरम गरम तांदळाची भाकर आणली आहे. अरे वा 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 धन्यवाद धन्यवाद आणखी कोणी काय आणलाय का रे थांबा तू अभ्यास केला सांग पहिले अबे मास्तर अभ्यास केला असतं भाकर आणली असती का सगळ्यांनी आणलं वाटते कोणी कोणी आणलं बापरे एवढ्यांनी आणलंय का अरे सुरू झाला का तू इथे अरे जराच ते नवरे माझ्यासाठी अरे काही तर ठेव मास्तर, तुमच्या शाळेत आली ते खायला भेटत नाही राव. बस खात फुकत बसते हे बाळ्या नाही, नाही, नाही. आता लक्ष द्यायचं ना रे ए लक्ष द्या आता सगळे उद्या आपल्या शाळेमध्ये अधिकारी येणार आहे सगळ्यांनी आपले गणवेश स्वच्छ आणायचे उद्या करा अजून गोंधळ करा मी म्हटलं स्वच्छ ठेवा अजून एवढा नाल्यात तिकडे मग या उद्या इथे आणि आंघोळ करा रे रोज करतो मी मास्तर किती काही वेळ नाही मास्तर एक महिन्याला एक दिवस तुला तुला किती होती मास्तर मागच्या बरं एक सांगा आता लक्ष द्या उद्या ते तुम्हाला विचारतील प्रश्न त्याची उत्तर सुचलीत का ते विचारतील तुम्हाला तुम्ही काय भविष्यात करणार आहे पाहिलं? अरे आतापासून उडायला लागला तू सांग ना घे हे तू सांग रे मास्तर मला डॉक्टर व्हायचंय अरे वा शाबास तू रे अरे बापरे म्हातारा होशील असाच राहशील ना तू रे मास्तर उद्योगपती बापरे हे तू सांग रे मास्तर मला ना हिरू व्हायचंय मोठं अरे हे बघा आता हिरो पेपरात पडते हिरो व्हायचं म्हणते हिरो छान आहे हे तू सांग रे असतं नाम लावा शंभर खुशी आहे चालला आमचा वास्तर हे तू सांग रे मास्तर आमदार होणार तुम्ही त्या कार्यकर्ता होणार ना. धन्य हो धन्य दोघेच धन्य अरे तू राहू दे हो, मास्तर, आपल्याला पायलट सांगून दिलंय जगात. पाण्याच्या काय काही अपेक्षा नाही मला पण एक सांगा रे कोणाला तिथे मास्टर व्हायचं नाही आहे का रे अरे सगळ्यांना इथे शिक्षा घ्यायची आहे द्यायचं कोणाला नाही आहे का सगळ्यांना आदर्श दिसतो कोणाला आदर्श व्हायचं नाही आहे का मास्तर, ए तू काय करशील रे मी बनणार मास्तर. अरे नाही मास्तर, खरंच मी बनणार मास्तर. खरंच तुम्ही बोलता ते खरं आहे मास्तर. कसं रे आपल्या सर्वांना शिक्षा घ्यायची आहे मास्तर, शिक्षा द्यायची नाही आपल्याला. आपल्याला आदर्श घ्यायचा आहे, आदर्श कोणाला द्यायचा नाही मास्तर. या सर्वांना बनायचे काही ना काही. याला उद्योगपती बनायचे, याला डॉक्टर बनायचे, याला आमदार बनायचे. हे सगळे बनणार मास्तर, पण ते कोण बनणार? तुम्ही बनवणार मास्तर, तुम्ही बनवणार. मास्तर स्वतःचा स्वार्थ सोडून सर्वांना शिकवतो, स्वतःचा कधी काही बघत नाही, तो मास्तर बनणार. अरे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू,
मास्तराला देवाची उपमा दिली, तो मास्तर बनायचा मला मास्तर. अरे दगडाला काही किंमत नसते, काही किंमत नसते. त्या दगडातून जेव्हा मूर्ती बाहेर येते ना, तेव्हा त्याला किंमत येते. आपण सर्व दगड आहोत, दगड. त्यातून आपल्याला मूर्ती बनवणारा हा मास्तर, तो मास्तर बनायचा मला मास्तर. अरे वा गड्या वा. खरं तर तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती रे ही, पण तूच एक आदर्श विद्यार्थी निघाला. बरं मग आता सगळे आपण आहे की नाही एक नवीन धडा सुरू करूया. शिकायला आम्ही तर शिकायला आलोय आणि खायला आलो. चला रे. अरे डॉक्टर